थांबलो इकडे संगमेश्वर रोडला. काय व्ह्यू आहे बघा. बोललो ह्यासाठी 5 मिनिटात आपण काढून थांबू शकतो. गाडी लावली, थोडंफार रस्त्याचं काम चालू आहे, बट काय व्ह्यू आहे की मस्त एक ब्रिज केलं आहे खालून पाण्याच्या साईडला रोड. संगमेश्वरवाल्यांची मस्त मजा. हा व्ह्यू खतरनाक आहे आणि पूर्ण समोर नारळाची झाडं आहेत. सो गावावरून निघायची वेळ आली आहे. झाला महिना झाला येऊन. सकाळीच निघालो तर वाजले 6:15 असतील, आय थिंक 6:17. आता बोललो इकडं निघतो देवगडवरनं. देवगड टू महाड किलोमीटर आहे 16,721. गणपती अप्पा मोरया. तर सोलो आहे, मित्र होता तो गेला मुंबईला. सो मस्त सकाळच्या वातावरणात बोलून निघूया संध्याकाळपर्यंत मुंबईला. मजा तर येईल खूप खूप. आता सकाळी निघायची हे मजा आहे ना की रोड खाली भेटतील, क्लायमेट मस्त थोडंफार थंड आहे. हळूहळू जायचं, जास्त काय आपण पळवत जायचं, मजा आहे. बघू आता किती वेळ लागतो ते मुंबईला जायपर्यंत. माझ्या मते तर संध्याकाळीपर्यंत तर पोचलो पाहिजे मी 4-5 वाजेपर्यंत. बघू आता कसं काय. बाय बाय गाव. मिस करेन सर्वांना. गावी मजा खूप आली. आता महिनाभर राहिलो म्हणजे खूपच राहिलो कमी नाही, बट लय मिस करेन या गोष्टी, मुमेंट सर्व. पावसामध्ये एक चक्कर टाकली पाहिजे गावी. बघू आता यायला पॉसिबल होतं की नाही. देवाला वगैरे आपडलो निघूया. हे वातावरण बघत बघत मुंबईला पोचायचं. मस्त ना सकाळी, म्हणून बोलतात ना गावी सकाळीच उठायच्या निघायची, म्हणजे कुठे जायचं असेल ना सकाळीच जायचं. मस्त वाटतं एकदम. ॲक्च्युली रात्रीचं निघणार होतो मी नाईटला, बट घरचे मग माहिती आहे नाईटला असे निघायला देत नाही एकटं वगैरे. बोललो आज सकाळीच बोललो निघूया. हो चला बाय बाय गाईज. तुम्हाला पण हो हो. गावची कसा काय वाटतंय, सूर्य मस्त आलाय वरती. नंबर बघा ना काय वाटतंय. काय सर्व गोष्टी एवढा मिस करत नाही या सर्व गोष्टी. देवगडची लालपरी बघून गाधा साखर तो गणपती. मुंबईची अशी लाईफलाईन आहे ना ट्रेन, गावची लाईफलाईन. हा लाईफलाईन शिवाय काहीच थोडे पॉसिबल. मध्ये चेकपोस्ट. बापरे. पण आता आलो शिरगाव चेकपोस्टला. चेकपोस्ट क्रॉस केला. शिरगाव शिरगाव. शिरगावात एक मस्त वाटला महाराज आहेत, म्हणजे जाता येत आपल्याला महाराज दिसता येईल. बऱ्याच ठिकाणी अशा महाराजच्या प्रतिमा आपल्या
ते आमच्या पप्पांच्या आईचं घर आहे तिथे. देवगड शिरगाव म्हणून जाताना सर्व गाड्या इथे थांबतात आता तिथे आलं तरी. पण पाया पडलो. देवगड शिरगाव जेवढ्या आतून गाड्या येतात ना लष्कऱ्या वगैरे किंवा मुंबईला जाणाऱ्या गाड्या सर्व इथे थांबतात. इथे थांबल्याशिवाय पुढे गाडी जाणार नाही. एक बोलतात ना की आपण देवाला सांगून जातो की आम्ही बाहेर चाललोय अजून एक आहे तिथं राजापूरला जाताना मध्येच लागतं लिटरली. हे बघा काय यार भारी. मला वाटलं दुःख वगैरे असं म्हणजे खूप अर्ली मॉर्निंग खूपच इच्छा होती, पण आता 7 वाजले आहेत त्यामुळे धुकं भेटलं आपल्याला. गावी आता पाऊस झाला सर्व गोष्टी धुकं पण आज भेटलं. रामेश्वर मुंबईच्या गाड्या यायला लागल्या. नांदगावला पोहोचलो फायनली. म्हणजे मेन हायवे आपले तो देवगड ते नांदगाव. आता 1 तासाचा प्रवास झाला असेल. बघूया टाइम किती होता. 6:17ला मी घरातनं निघालेलो. ते नांदगाव किती वाजले ते बघतो. 1 तास झाला असेल आय थिंक. सो 7:04. हां 1 तास झाला. 1 तासाला 13 मिनटं कमी. बट जो प्रवास होता ना इथला 1 तासाचा काय प्रवास होता या. तर इकडून परत कंटिन्यू आता डायरेक्ट आपले एक्सप्रेस हायवे सुरू झाला आपला मुंबई गोवा. तो मगाशी मी तुम्हाला बोललो ना की सर्व गाड्या वगैरे ज्या मंदिर वगैरे थांबून थांबल्याशिवाय जात नाही ते हे मंदिर बोलतात ना ते बाहेर वगैरे जाता. मग मगाशी शिरगावला सांगितलं तसंच. हे बघा हे मंदिर. तो ह्या मंदिराकडे बाहेर पडल्याशिवाय पुढे जात नाही. जेवढ्या पण गाड्या आहेत वगैरे तेवढ्या म्हणजे लक्झऱ्या म्हणा किंवा बाकी गाड्या वगैरे. सो आपण मग इकडे पाया पडलो आणि चाललो पुढे. आता इथून आता राजापूर आहे 25 किलोमीटर. राजापूर राजापूर राजापूरात आपला एंटर केला आहे. वेळ लागला आपल्याला यावला. गाडीमध्ये भरायचं ते आहे काय समजत नाही. 1.5 तासात आलो वाटतं आपण आय थिंक राजापुरात. 7:40. 6:17ला निघालो. 7:04ला नांदगाव. 7:40 म्हणजे नांदगावपासून राजापूरला हार्डली अर्धा तास. अर्धा पाऊण तास. पोचलो आपण लांजा. ते वाटले काय कळत नाही बघावं लागेल. अजून मी हवालाच होतो. हवालाच कुठे मला भेटत नाही. म्हणजे अजून दुकान ओपनच नाही झाले. लांजात आपण एंटर केलं. किती 8-9 झाले. म्हणजे 6-17 2 तासात आपण लांजात आलो. आता बघू किती वेळ लागतोय पुढे. बघा ना पूर्ण असं वाटतं की आपण आलोय कसला केला आहे मी. भारी भारी. अजून वाटतं काम चालू आहे. पूर्ण झालं नाही. दगड बघा कसला मोठा फोडला दगड. रोड बघा आपण काय केले. एवढे मोठे रोड केले. 2 गाड्या म्हणजे मोठ्या गाड्या पद्धतशीरपणे म्हणजे एकत्र चालू शकतात या रोड. एवढे मोठे रोड केले. होतात ना आपण बाईक राईड करतो ना खूप मस्त वाटतं. म्हणजे
गाड्यांमधनं कसं म्हणजे लक्झरी किंवा फोर व्हीलर मध्ये जाऊ, फोर व्हीलर पण ठीक आहे थांबू शकतो, लक्झरीमधनं गेलं तर कसं आपण सर्व गोष्टी बघू शकत नाही. मी एक बरं केलं मॉर्निंगला निघालो, मला असं वाटतं की परफेक्ट एकदम माझं ते डाउनलोड आवडतं ते बरोबर काही ठीक आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू एकदम मस्त मोठं टर्न आहे, त्यात सगळे असे वाटते ढग फाटे आले. काय कुठेही आहे हे, ते लांब लांबपर्यंत बोलतात ना, जी घरं वगैरे आहेत ना ती वरती दिसतात, त्या डोंगरावरती आहेत, या साईडला आहेत. काय दिसतोय मी, एक नंबर दिसतोय का मला. बघा सध्या मला ह्याची गरज नाही, काय बोलतात ते स्वतःला बघण्याची. समोरून मला कोण व्हिडिओ नाही काढत आहे, मी स्वतःचा व्हिडिओ काढतो. लॉंग व्हिडिओ, एक लॉंग व्हिडिओ. ट्रॅफिक भेटली त्यामुळे बरं झालं. अरे गेलो यार मी. पब्लिक माझी व्हिडिओ तरी घाली, म्हणजे माझ्यासोबत कोण नाही, मी सोलो रायडर, सो एक फ्रेंडने व्हिडिओ तर पाहिजेच ना. सो मी ना एक टाकी बघितलं तिकडे, त्यांना जांभळं आय थिंक सेल करत आहेत. सो आता मी आलो आहे थोडा पुढे, बट टर्न मारतो आणि बघतो. बिचारा उन्हामध्ये होत्या, थोडं हे रॉंग केलं मी, म्हणजे डायरेक्टली टर्न मारला. विचारतो काकींना. तुमचा मित्र आहे दादू, त्याच्या आईला हवे होते जांभळं, तुम्हाला येताना काढायला नाही भेटली. काही कशी आहेत जांभळं? हां म्हणजे 20 रुपयाला 20 द्या थोडी. राहतील काय पण ती मुंबईला जाईपर्यंत? हां 50 रुपयाची द्या, लावून द्या की जरा. बघितलं तुम्हाला म्हणून पाठी आलो तिकडनं पुढे जाऊन. हां चांगले म्हणजे राहतील असं द्या फक्त. संगमेश्वर देवरुख वाजले किती आहेत? 8:58 संगमेश्वर. आता जाणार कधी? केस संपणार कधी? आता संपतील कधी सर्व? अच्छा. सो कधी आलात या रोडने बघा, इकडनं संगमेश्वर म्हणजे टोल नाका आहे संगमेश्वरचा, तिकडे क्रॉस केलात की या टर्निंगलाच काकी असतील. कधी आलात तर या इकडे घ्या, नक्कीच घ्या. आम्हाला त्याने म्हणजे 20 रुपयाची 20 जांभळं आहेत, पण मला त्याने 50ची 60 दिली. सो या कधीतरी आलात तर. परत आपला प्रवास सुरू. बरं वाटत नव्हतं, म्हणजे त्या काकी बसलेल्या विचारा उन्हामध्ये छत्री वगैरे घेऊन, आणि सहज बघितलं तर मलाच असं वाटलं की गेलं बाय, म्हणून मी टर्न मारू येऊन परत. त्या लोकांना बाकी काय म्हणजे कमवण्यासाठी बघा ना, काय म्हणजे साधन नाही भेटत गावी. मीच जांभळं जर आपल्या इकडे असतील तर आपल्याला ऑलमोस्ट नाही बोललं तर 100-150 रुपयाला जांभळं देते, आणि मोठी जांभळं आहेत मस्त. काकीने आपल्याला 50ची थोडी जास्त पण लावून देते. तर कधी ह्या रोडला वगैरे आलात तर हे करा. तो मित्रांनो 2 ओळी मला लक्षात आल्या. कोकणात यायला नको ट्रेन नको गाडी, बस पाहिजे आम्ही आणि आमची 2 चाकी सवार. आता ज्या 2 ओळी आहेत जे बेसिक आहे, ज्या आम्ही बाईक रायडर आहेत ना, म्हणजे बाईकवर जे मोस्ट ऑफ येतात ना कोकणात, त्यांच्यासाठी रिलेट करतो, म्हणजे रिलीज करतो हे सर्व. काय पाहिजे अजून? आपली गाडी, रस्ते मस्त आहे दादा, आणि कोकण, बस. थांबलो इकडे संगमेश्वर रोडला. काय व्ह्यू आहे बघा. बोलतो ह्यासाठी 5 मिनिटात आपण काढून थांबू शकतो. गाडी लावली, थोडंफार रस्त्याचं काम चालू आहे,
बट काय व्ह्यू आहे की मस्त एक ब्रिज केलं आहे खालून पाण्यान साईडला रोड. संगमेश्वरवाल्यांची मस्त मजा. हा व्ह्यू खतरनाक आहे आणि पूर्ण समोर नारळाची झाडं आहेत. वरती एक डोंगर पण आहे, माहीत नाही आता दिसतंय की नाही, बट वरच्या टोकाला डोंगर पण आहे. हा सॉरी डोंगर बोलतोय, मंदिर पण आहे. तो मी आता बरोबर आहे चिपळूण. टाईम बघतो आता किती झाला, मग त्याचा अंदाज येईल मला किती वेळात आलो मी इकडे. बघूया. 6 वाजून तर गेले असतील, 10-12 वाजून 12 मिनटं, म्हणजे बरोबर 4 तास लागले. सो 4 तास देवगड ते चिपळूण 4 तासाचा रोड आहे प्रॉपर. ते मग तुम्ही थांबलो ना मध्ये कुठे अजून ते 4 तास ते थांबत वगैरे आला तर मला म्हणजे 4.5-5 तास लागते. मी बोललो जेवढं जाता येईल तेवढं जाऊया. मध्ये फक्त थांबलोय का पेट्रोल भरला गावी असं. आता चिपळूणला पेट्रोल भरला 500च्या वरती पेट्रोल देत नाही. तो माझी खाली टाकी होती, म्हणजे अर्धी टाकी होती, बट तरी पण भरला. गोवा रिक्स नको ते बघू आता ते. बस पण मला असं वाटतं की आय थिंक तू पण घाटच आहे की काय, पण आता ते थोडं काय सर्व ते प्रॉपर केलं आता. पहिलं कसं थोडं रस्त्यावर सरा होतं ना, आता रस्ता तुमचा व्ह्यू बघायचा, तुमचा व्ह्यू बनवायचे घाट. काय नजारा आहे यार, काय नजारा आहे. आपतोच बघा ना काय व्ह्यू आहे, एक नंबर. कोकण भूमी निर्माते भगवान परशुराम मंदिर घाटामध्ये ना उतार एकदम म्हणजे मोठे आहेत. ब्रेक्स वगैरे लगेच लागत नसतील ना, त्यासाठी ना आधीच स्पीड ब्रेकर टाकलं तर इकडे कॅटलिंग, म्हणजे आपण कमी स्पीडने यावं यासाठी. चांगलं आहे. पण मला तेवढी मोठी वाटते साईड, ओव्हर स्पीडिंग होऊ नये ना. आता पोहोचेल मी थोडाच वेळात खेड. अजून 11 वाजले नाही. सो खेड आलं, खेड फायनली. किती वाजले? 6:42. 6:42ला खेड. तर पुढे आता महाड मुंबई बघू. सो ऊन खूप आहे, नाश्त्यासाठी थांबलेलो. ऊन कायच्या काय बघा, दाखवतो पूर्ण. क्लायमेट चांगलं आहे म्हणून काय वाटत नाही. सो आता पुढचं जर्नी बघूया. आता खेड एक आपलं महाड इकडनं 40 किलोमीटर आहे. ते वाजतात घरी पोचायला काय माहिती. कसेडी काय केलंय ना तरी त्या गोष्टीला सिग्नेचर इतकं गव्हर्नमेंटने खूप भारी काम केलं. तेवढा किती मोठं आहे
बाकी काय वाटतंय ते बघा नाही वाटतंय काय बघा आतमध्ये हा किती का ते लोक तुम्ही काय घेऊ शकते बाईकवाले बसवाले कारवाले ते आपण तिथून आलो की ना आपले 24-25 किलोमीटर लागतात आता ते आपले वाचते डायरेक्ट पूर्ण गोल राऊंड ऑफ न्यायला लागायचं आम्ही डायरेक्ट खेळतोय मस्त लागतं त्यांना ते इमॅजिन करा नाशिक रोड पूर्ण झाली तर ते म्हणजे कोकण डायरेक्ट असे इथले काय रूल वगैरे काय नाही दुसरा कोणता आवाज वगैरे काय डायरेक्ट दिवाळी मार्ग मध्ये भारी वाटेल ना किती पण थोडं म्हणजे क्लायमेट आपल्याला नव्हतं येणार नाही पावसाळा उन्हाळा वगैरे ते पण वाटेल परत एकदा हा उन्हामध्ये आपण थोड्या वेळासाठी आपल्याला थंड हवा अशी केली आतमध्ये तर आपण समजते तो आपल्याला वेळ थांबवतात की नाही लायसन हां सो लायसन चेक करूया थँक्यू जाऊ ना का चालेल थँक्यू सो आपलं सर्व क्लिअर होतं म्हणजे लायसनच चेक केलं लायसन होतं मग काय वाटलं नाही सो चाललो आता आपण परत कसेडीच्या पुढे असतं ना उभी कधी आला तर लक्षात ठेवा कसेडीच्या बरोबर पुढे महाबळेश्वर महाड माणगाव पनवेल मुंबई माणगावला आलो आता 12 वाजले नाहीत अजून ट्रॅफिक आहे कसली ट्रॅफिक आहे मध्येच कशी काय ट्रॅफिक होते समजत नाही ट्रॅफिक आहे पूरपर्यंत चला सगळं जाऊया चला टाका फोर व्हीलरवाले उगाच बाहेर काढतात सगळे गाडी त्यांची पास नाही होणार काय नाही होणार तुमच्या पण गाड्या राहतात त्यामध्ये जाम काय समजत नाही जाम का असते जाणारेच म्हणजे मुंबईला जाणारेच ते जाम लेन त्या साईडची लेन बरोबर ओके एवढं जाम
ट्रॅफिक एवढं काय ते समजत नाही, असतंच असतं इथे. अरे यार मध्येच कसे काय समजत नाही, टर्न वगैरे मारतात. गाडीतच बेस्ट करतात. आपण निघालो तरी मग पुढे पण ट्रॅफिक आहे. आणि थोडा वेळ पुढे असेल आय थिंक बाजार, म्हणजे बाजार आहे ना या माणगावचा, तो असेल ट्रॅफिक. काय वेळ लागतो, किती वाजता आपण इथे 12:30 वाजता, 12:30ला माणगाव. पण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. चालता फिरता सातारा पूर्ण जाम आहे, पूर्ण काय समजत नाही एवढं जाम कशावर. एवढं ट्रॅफिक असतं ना इकडे माणगावला, काय पिढ्या पण मध्येच लावून ठेवते, जायला रोड नाही, काम नाही होत नाही. माणसं पण कधी कधी ना, जे वरती जागा असेल फुटपाथ केलेलं असेल तरी पण माणसं ती रोडवरून जातात. जाम इरिटेट होतं म्हणजे ते गाडी चालवलं. मस्त लेन भेटलेली माझी फटाफट फटाफट, त्या रे ट्रॅफिक. ऊन काय लागतं आहे बापरे, काम आता गरम व्हायला लागलं. सकाळीच मस्त वाटत आहे, काय वाटवतो सकाळी. अजून रस्ता काढत 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 मी आणि 2 चाकी माझं वाहन. काय यार ट्रॅफिक, काय कॉलेजला पण रस्ता नाही भेटत. कसेही चुकूनही गाड्या, आता डबल लाईन, ती बघा डबल लाईन केली आहे. काय बोलणार, रोड बघा इथे ती शॉर्ट अंदर तुम्ही डबल लाईन करतात. वा वा, सीधा उलटा अपोजिट, सीधा अपोजिट. जे बाहेर आले असे आतमध्ये, काय कशी ट्रॅफिक सुटणार. 2 लाईन करून ठेवले, काय ट्रॅफिक सुटलं नाही काय. आम्हाला बघा रोडच नाही झालं काय. काय बोलायचं, अख्खी बस टाकली आहे मध्ये, अख्खी बस. काय सांगायचं याला आता, गव्हर्नमेंटची आहे ती पण. बाकी जेवढे लाईन उभे राहिले ते मूर्ख, हे लोक फक्त हुशार. ठीक आहे, तिथे जाम भेटलं, आता परत पुढे जाम भेटलं, काय समजत नाही. तर इंदापूरला आलो, तर इंदापूरला पण जाम. चलो पटापट आलो, मस्त रनिंग करत लवकर घरी जाईल. सगळीकडे आता हे जाम, मस्त रनरअप करत चाललो. देवगडवरून निघालो 6:30-6:17, तर माणगावला होतो 12ला. काय टायमिंग होतं, परफेक्ट टायमिंग.
एवढा घेत आहे विश्वास पडत नाही एवढं फटाफट आलो. साडेदहा वाजता मी तो देवगड 12:30 वाजले आता ते किलोमीटर असतील. आवडली थांबलं वगैरे काय ते असतं म्हणून थांबली तेव्हा गाडी पण जास्त बंदच नाही केली पण ठेवली नाही का अंदाज आहे 3:30-4पर्यंत भेटतो सो इथून पेन 16, पनवेल 47, नवी मुंबई 65 आणि ठाणे 110 वाजले किती आहेत बघूया 12:55. सो 12:55 47 किलोमीटर आहे अजून पनवेल इकडनं. फास्ट म्हणजे आज मला मस्त वाटतं एकदम. पेन मुंबई एक नंबर आगळा मुंबई आपण पनवेलला लेट मिळते केवढं दाखवतो तो पंप आता भेटला पाहिजे तर राईट मारायच्या. मुंबई लेफ्ट. मुंबईला झालं बघ गाड्या बघ आपल्या नुसत्या धावतायत एका मागोमाग. एवढं ऊन प्रॉपर मुंबईत एंटर केलं आहे. आमचा व्हिडिओ दाखवला ना ब्रिज 2 वाजायच्या आत आलो आहे मुंबईला प्रॉपर. एक नंबर आपली लाईट एवढी लक्षात राहील ना माझ्या आलो आहे फटाफट. हे सकाळी निघालो मी गावावर ना देवगडवरून दुपारी घरी जेवायला जातो. ते प्रत्येक वेळी मोबाईल काढून कॅम्पला टाईम फिक्स करत मी दाखवतो जेणेकरून विश्वास पटावा की ह्या टाईमला इकडे इकडे होतो. एक नंबर खूप बरीच वेळ गोष्ट आहे. सो फायनली साईडला जोगेश्वरी किती वाजले ते बघूया. 3:30 तरी घरी गेलं पाहिजे. बघूया किती वाजले. 2:21 काय म्हणजे प्रॉपर 8 तासात देवगडहून जोगेश्वरी. आलो आम्ही खरंच जे स्वतःसाठी स्वतःला ॲप्रिशिएट करतो की 1 नंबर टायमिंग होता. 1 नंबर 3 पण वाजली नाही. सो फायनली काय मला
फायनली कोकणची ट्रिप सक्सेसफुल. देवगड ते मला एक नंबर. टायमिंग आता प्रॉपर मी कॅल्क्युलेट करणार आहे किती टायमिंग आलेलं. पण मला माझं खूपच लवकर झालं. राईड कंप्लीट. काय नको हां सकाळी 3 वाजले. सो कंप्लीट राईड आणि लावली आणि 3ला स्टॉप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.